Hello everyone, welcome back to SRG Technical YouTube channel. In previous video number 1, we have started unit number 3, measurement of electric power. It is for 11 marks. Measurement of electric power. In previous video, we have studied the details about dynamometer type wattmeter, construction and working. We have come to this point, range, multiplying factor and extension of range. Between these 2 points, dynamometer type wattmeter, construction and working, and range, multiplying factor and extension of range. Okay, multiplying factor and extension of range. Some syllabus subtopic we have studied in unit number 3, measurement of electric power. So first of all, we will going to discuss about previous video. Okay, we have studied introduction, balanced and unbalanced load. Okay, next syllabus topic, dynamometer type wattmeter, construction and its working. Dynamometer type wattmeter, construction and working we have studied in details in previous video. Okay, here is the wattmeter. Wattmeter are used for measuring electrical power. Following are the types of wattmeter: electrodynamometer type, induction type and electrostatic type. These are the 3 types of wattmeter. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व डिटेलमध्ये शिकलो होतो. वर्किंग प्रिन्सिपल, इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स बिटवीन 2 कॉइल्स प्रोड्युसेस अ फोर्स ऑन मूव्हिंग कॉइल. ओके, वॅटमीटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय रेषांचं एकमेकांशी इंटरॅक्शन जेव्हा होतं त्यावेळी एक फोर्स मूव्हिंग कॉइलवरती तयार होतो. ओके, मूव्हिंग कॉइल एम इथे आपण पुन्हा एकदा पाहू शकतो कन्स्ट्रक्शनमध्ये. स्केमॅटिक डायग्राम फिगर नंबर सी. फिक्स्ड कॉइल ही 2 कॉइलमध्ये विभागली गेलेली आहे. फिक्स्ड कॉइल ज्याला आपण करंट कॉइलसुद्धा म्हणतो. ओके, फिक्स्ड कॉइल, करंट कॉइल, सी सी. मूव्हिंग कॉइल ही सप्लाय व्होल्टेजच्या समांतरमध्ये आहे, पॅरललमध्ये कनेक्ट आहे. मूव्हिंग कॉइल ही स्पिंडलवरती आधांतरी बसवलेली आहे. ओके, मूव्हिंग कॉइल ज्यावेळी 2 हाफ फिक्स्ड कॉइलच्या मधून चुंबकीय रेषा, मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळी तयार होतात आणि ते एकमेकाला इंटरॅक्ट होतात त्यावेळी मध्ये असणाऱ्या मूव्हिंग कॉइलवरती एक फोर्स तयार होतो, जो की डिफ्लेक्टिंग फोर्स इथे पकडला जातो. ओके, ज्याच्याने पॉइंटर मूव्ह होतो आणि आपणाला रीडिंग्स मिळतात. हेच वर्किंग प्रिन्सिपल आहे, कार्यसिद्धांत आहे वॅटमीटरचा. इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स बिटवीन 2 कॉइल्स प्रोड्युसेस अ फोर्स ऑन मूव्हिंग कॉइल. कन्स्ट्रक्शन ऑफ डायनामोमीटर टाईप वॅटमीटर आपण डिटेलमध्ये स्टडी केला होता. त्याचबरोबर वॅटमीटरला लागणारे पार्ट्स, त्या पार्ट्सचे मटेरियल आणि त्या पार्ट्सचे फंक्शन आपण स्टडी केले होते. ओके, दिलं आहे वर्किंग, पुन्हा एकदा दिलेलं आहे. द कनेक्शन ऑफ वॅटमीटर इज मेड ॲज शोन इन फिगर. बोथ करंट कॉइल्स अँड प्रेशर कॉइल्स कॅरीज करंट अँड प्रोड्युसेस देअर ओन मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल दोन्ही स्वतःचे चुंबकीय रेषा, मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतात. ओके, ज्यावेळी ते करंट कॅरी करतात. ठीक आहे, तर जाता जाता आपण कंपॅरिझन बिटवीन करंट कॉइल अँड प्रेशर कॉइल हा सुद्धा टॉपिक कव्हर केला होता. ओके, करंट कॉइल पॉईंट ऑफ कंपॅरिझन, सिम्बॉल. 2 टर्मिनल असतात करंट कॉइलला, एम अँड एल. एम आपण मेन साईडला कनेक्ट करतो, एल लोड साईडला कनेक्ट करतो. करंट कॉइल ही लोडच्या सिरीजमध्ये असते, हे लक्षात ठेवा. प्रेशर कॉइल पी सी, ज्याला आपण व्होल्टेज कॉइलसुद्धा म्हणतो.
ओके, ज्याला आपण मूव्हिंग कॉईलसुद्धा म्हणतो, ती सप्लायच्या आणि लोडच्या पॅरललमध्ये समांतरमध्ये याची जोडणी असते. एक सिरीजमध्ये करंट कॉईल आणि एक पॅरललमध्ये प्रेशर कॉईल, हे लक्षात ठेवा. ओके, बरेचसे पॉईंट्स ऑफ कम्पॅरिझन होते, त्यानुसार आपण करंट कॉईल आणि प्रेशर कॉईलचं कम्पॅरिझन केलेलं आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रोडायनामीटर टाईप वॅटमीटर, त्याचबरोबर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रोडायनामीटर टाईप वॅटमीटर, हाही सुद्धा पहिला. याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे? विदाउट मॉडिफिकेशन इट कॅन बी यूज्ड फॉर AC अँड DC. कोणतंही मॉडिफिकेशन न करता आपण याला AC आणि DCला सुद्धा वापरू शकतो. नेक्स्ट, प्रिव्हियस व्हिडिओचा व्हिडिओ नंबर 1चा शेवटचा टॉपिक होता टॉर्क इक्वेशन अँड इक्वेशन ऑफ डिफ्लेक्शन. टॉर्क इक्वेशन अँड इक्वेशन ऑफ डिफ्लेक्शन. टॉर्क मीन्स चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. टॉर्क म्हणजे काय? चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. त्या टॉर्कचं इक्वेशन आणि इक्वेशन ऑफ डिफ्लेक्शन आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 1मध्ये पाहिलं आहे. ओके, इथे पहा डिफ्लेक्शन. द डिफ्लेक्शन इज प्रोपोर्शनल टू पॉवर बिंग मेजर्ड थीटा इक्वल्स टू IPC into I divided by K, where K is the spring constant Newton per meter radian, and we get theta equals to K1P dm by d theta. K1P dm by d theta, where P equals to power to be measured VI cos phi. Okay, where P equals to power to be measured VI cos phi, and K1 equals to 1 upon K dot RPC. Okay, RPC means resistance of pressure coil. ओके, K म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, इथे आपण पाहिले K म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट न्यूटन पर मीटर रॅडियन. ठीक आहे, असं आपण डिफ्लेक्शन इक्वेशन आपण पाहिलं होतं. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक पाहणार आहोत, रेंज, मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड रेंज एक्सटेन्शन. ओके, सिलेबस टॉपिक रेंज, मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड रेंज एक्सटेन्शन. सिलेबस टॉपिक नंबर 3.2 रेंज, मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड रेंज एक्सटेन्शन. MSBTच्या विंटर 13, विंटर 14 आणि समर 16मध्ये अशा प्रकारचे काही क्वेश्चन विचारले होते. एक्सप्लेन मल्टिप्लाइंग फॅक्टर आर गिवन ऑन वॅटमीटर. मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय? ओके, मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय तो एक्सप्लेन करा. विंटर 13साठी 2 मार्कला विचारला होता. डिफाईन मल्टिप्लाइंग फॅक्टर. डिफाईन मल्टिप्लाइंग फॅक्टर. मल्टिप्लाइंग फॅक्टरची व्याख्या काय आहे सांगा. ओके, विंटर 13, विंटर 14, समर 16, 2 मार्कसाठी हा क्वेश्चन विचारला होता. ओके, सो लेट अस सी स्टार्ट knowing multiplying factor. Meters have different current as well as voltage range. ओके, मीटरला काही डिफरंट करंट आणि व्होल्टेज रेंज असतात. द स्पेसिफिकेशन ऑफ वॅटमीटर इज इन ॲम्पियर्स अँड व्होल्ट्स. वॅटमीटरचं जे काही स्पेसिफिकेशन आहे ते ॲम्पियर्स आणि व्होल्ट्समध्ये आहे. ॲम्पियर रेटिंग इज द रेंज ऑफ करंट कॉईल. ॲम्पियर रेटिंग इज द रेंज ऑफ करंट कॉईल अँड व्होल्ट रेटिंग is the range of pressure coil, and volt rating is the range of pressure coil. Okay, depending upon the selection of range of current and voltage, the scale reading of wattmeter is to be multiplied by the factor known as the multiplying factor. Okay, वॅटमीटर वरती काही वेगवेगळे करंट आणि व्होल्टेजचे रेंजेस असतात. आपण वॅटमीटरचे जे काही कनेक्शन आहेत करंट आणि व्होल्टेजचे, ते कोणत्या पॉईंटला किंवा कोणत्या रेंजला आपण कनेक्ट करतो आहे त्यानुसार त्याचे मल्टिप्लाइंग फॅक्टर हे ठरलेले आहेत. डिपेंडिंग अपॉन द सिलेक्शन ऑफ रेंज ऑफ करंट अँड व्होल्टेज, द स्केल रीडिंग ऑफ वॅटमीटर इज टू बी मल्टिप्लाइड बाय द फॅक्टर नोन ॲज मल्टिप्लाइंग फॅक्टर टू गेट द पॉवर इन वॅट्स. वॅटमध्ये आपणाला पॉवर मिळण्यासाठी. टेकिंग द एक्झाम्पल ऑफ वॅटमीटर ऑफ करंट कॉईल रेंज. एक्झाम्पल दिलेलं आहे वॅटमीटरचं की ज्याचा करंट कॉईल रेंज आहे 10 एम्पियर
and 20 ampere 10 ampere and 20 ampere and voltage range 200 volt 200 volt and 400 volt 400 volt and the dial is graduated for full scale deflection of 2000 watt. ओके, ठीक आहे. एक वॅटमीटर आहे, त्याचे करंट कॉइलचे जे रेंज आहेत ते 10 एम्पियर आणि 20 एम्पियर आहे. ओके, त्याच करंट कॉइलचे दोन करंट रेंज आहेत. ओके, एकच करंट कॉइल आहे, त्याचे दोन रेंज आहेत 10 एम्पियर आणि 20 एम्पियर आणि एकच व्होल्टेज कॉइल आहे, त्याची रेंज आहे 200 व्होल्ट आणि 400 व्होल्ट अँड द डाईल इज ग्रॅज्युएटेड. डाईल म्हणजे जो स्केल असतो, स्केल असते त्याच्यावरती जो स्केल ज्याच्यावरती असते त्याला आपण डाईल म्हणतो. ओके, डाईल, ठीक आहे. इज ग्रॅज्युएटेड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन. ग्रॅज्युएटेड म्हणजे तिथं ठरवून ठेवलेलं आहे, ग्रॅज्युएटेड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 2000 वॅट. 2000 वॅटसाठी त्याचा तो डायल तो ठरवून ठेवलेला आहे. पहा कंडिशन्स काय आहेत. इफ वी सिलेक्ट द करंट रेंज ऑफ 10 एम्पियर अँड व्होल्टेज रेंज ऑफ 200 व्होल्ट then product 10 into 200 equals to 2000 watt. The scale on meter is also 2000 watt. So the multiplying factor is 1. ओके, अशा वेळी काय होईल, मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असेल, 1 असेल. किंवा जेव्हा वॅटमीटरचा फुल स्केल डिफ्लेक्शन पण 2000 वॅट आहे आणि आपण सिलेक्ट केलेली करंट रेंज ही 10 एम्पियर आहे आणि व्होल्टेज रेंज ही 200 व्होल्ट आहे, तर यांचा जर काय प्रॉडक्ट आपण घेतला 10 गुणिले 200 तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 200 वॅट. ओके, आय इंटू व्ही किंवा व्ही इंटू आय करा, आपल्याला वॅट मिळेल 2000 वॅट. द स्केल ऑन मीटर इज ऑल्सो 2000 वॅट. सो द मल्टिप्लाय फॅक्टर इज 1. ओके, मल्टिप्लाय फॅक्टर म्हणजे गुणाकार प्रमाण, गुणाकार प्रमाण. ओके, इफ वी सिलेक्ट करंट रेंज ऑफ 20 एम्पियर अँड व्होल्टेज रेंज ऑफ 200 व्होल्ट्स. जर का आपण या दोन करंट रेंजपैकी 20 एम्पियर हा दुसरा करंट रेंज निवडला आणि व्होल्टेज रेंज हा 200 व्होल्टच ठेवला तर काय होईल. देअरफॉर प्रॉडक्ट इज 20 इंटू 200 20 गुणिले 200 बरोबर 4000 4000. बट डायल इज ग्रॅज्युएटेड ओनली 2000 वॅट. ओके, जे काय प्रॉडक्ट येईल आपण वेगळा निवडलेल्या 20 एम्पियरच्या करंट रेंजसोबत 200 व्होल्टचा व्होल्टेज रेंज त्यांचा गुणाकार केला, प्रॉडक्ट जर घेतला तर आपल्याला 4000 वॅट मिळेल. परंतु बट डाईल इज ग्रॅज्युएटेड ओनली 2000 वॅट. देअरफॉर 4000 डिवायडेड बाय 2000 4000 भागिले 2000 इक्वल्स टू 2. ओके, हा भाग घालवला तर आपल्याला उत्तर काय मिळेल, 2 इज द मल्टिप्लाइंग फॅक्टर. 2 इज द मल्टिप्लाइंग फॅक्टर. 2 म्हणजे गुणाकार, तो गुणाकार प्रमाण मिळाला आपल्याला. ओके, गुणोत्तर प्रमाण. ठीक आहे. फॉर करंट रेंज ऑफ 20 एम्पियर अँड व्होल्टेज रेंज सिलेक्टेड ॲज 400 व्होल्ट. फॉर करंट रेंज ऑफ 20 एम्पियर अँड व्होल्टेज रेंज सिलेक्टेड ॲज 400 व्होल्ट. जर का आपण 20 एम्पियर हे करंट रेंज ठेवलं आणि 400 व्होल्ट हा दुसरा व्होल्टेज रेंज जर निवडला व्होल्टेज कॉइलचा तर काय होईल, स्टुडंट टू फाइंड मल्टिप्लाइंग फॅक्टर. ओके, तो विद्यार्थ्यांनी मल्टिप्लाइंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू रेंज ऑफ करंट कॉइल. हा फॉर्म्युला आहे. ओके, फॉर्म्युला काय आहे पहा, मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू रेंज ऑफ करंट कॉइल into range of pressure coil divided by full scale graduated on meter dial. Okay, multiplying factor equals to range of current coil into गुणिले range of pressure coil divided by full scale graduated on meter dial. ओके, मग आपण तिसऱ्या कंडिशनसाठी काय निवडलं होतं, 20 एम्पियरचा करंट रेंज त्याचबरोबर दुसरा 400 व्होल्टचा व्होल्टेज रेंज, मग डिवायडेड बाय भागिले फुल स्केल ग्रॅज्युएटेड ऑन मीटर डायल जो आपणाला
2000 वॅट दिलेला आहे. ओके, तर पहा व्हॅल्यूज पुट केल्यानंतर रेंज ऑफ करंट कॉईल 20 गुणिले रेंज ऑफ प्रेशर कॉईल 400 भागिले 2000 हा फुल स्केल ग्रॅज्युएटेड ऑन मीटर डायल आहे जो ऑलरेडी दिलेला आहे. ओके, मग आपणाला पॉवर फॅक्टर काय मिळेल, सॉरी मल्टिप्लाइंग फॅक्टर काय मिळेल 4 इन द अबाव स्केल. ओके, 4 हा आपला काय असेल मल्टिप्लाइंग फॅक्टर असेल. ओके, इथे पुन्हा काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल 3.2.1 अ सिंगल फेज वॅटमीटर रेटेड फॉर 500 व्होल्ट 10 एम्पियर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 1250 वॅट. व्हॉट इज द मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर. ओके, 500 व्होल्ट हे व्होल्टेज कॉईलचं रेटिंग आहे, 10 एम्पियर हे करंट कॉईलचं रेंज आहे. ओके, त्याचबरोबर फुल स्केल डिफ्लेक्शन जो वॅटमीटरच्या डाईलवरती असणार आहे 1250 वॅट सांगितलेला आहे. व्हॉट इज द मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर. समर 14 फॉर 2 मार्क्स. दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर समर 14 2 मार्क्स. ओके, सोल्युशन गिवन ह्या दोन क्वांटिटीज लिहा. गिवन व्होल्टमीटर 500 व्होल्ट, करंट रेंज 10 एम्पियर. देअरफॉर मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू व्होल्टेज रेंज इंटू करंट रेंज किंवा करंट रेंज इंटू व्होल्टेज रेंज कसंही करा डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. व्होल्टेज रेंज 500 व्होल्ट गिवन. ओके, करंट रेंज 10 एम्पियर डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन 1250 वॅट. ओके, काय येईल आन्सर पहा 5000 डिवायडेड बाय 1250. मल्टिप्लाइंग फॅक्टर इज 4. 5000 भागिले 1250 मल्टिप्लाइंग फॅक्टर काय येईल 4 येईल. ओके, ठीक आहे. पुन्हा एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3.2.2 अ वॅटमीटर हॅज अ व्होल्टेज रेंज ऑफ 300 व्होल्ट अँड करंट रेंज ऑफ 10 एम्पियर. इफ द FSD मीन्स फुल स्केल डिफ्लेक्शन, FSD म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ मीटर इज 1500 वॅट, then calculate the multiplying factor on calculate the multiplying factor of meter. This question is asked in MSBT summer 17 exam for 2 marks. ओके, काय आहे पहा, एक वॅटमीटर आहे हॅज व्होल्टेज रेंज ऑफ 300 व्होल्ट अँड करंट रेंज ऑफ 10 एम्पियर. इफ द FSD फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ मीटर इज 1500 वॅट, देन कॅल्क्युलेट द मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ मीटर. सोल्युशन मल्टिप्लाइंग फॅक्टर डायरेक्ट फॉर्म्युला घेतला. मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू व्होल्टेज रेंज गुणिले करंट रेंज डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन 300 गुणिले 10 डिवायडेड बाय 1500. ओके, काय येईल पहा आन्सर मल्टिप्लाइंग फॅक्टर 2 येईल. ओके, 300 गुणिले 10 3000 छेद 1500 1500. ओके, 2ने भाग जाईल 3000ला. मल्टिप्लाइंग फॅक्टर किती येईल 2. ओके, अशा पद्धतीनं मल्टिप्लाइंग फॅक्टर माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण एखादा वॅटमीटर सर्किटमध्ये पॉवर मेजर करण्यासाठी यूज करतो अशा वेळी. ओके, पुन्हा एक छोटंसं एक्झाम्पल आहे. फाइंड द MF मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ ए वॅटमीटर 1500 वॅट FSD. ओके, 1500 वॅट फुल स्केल डिफ्लेक्शन दिलेलं आहे जो की डाईलवरती असेल, त्याची लिमिट असेल वेन करंट अँड व्होल्टेज रेटिंग चूजन ॲज 15 एम्पियर अँड 600 व्होल्ट रिस्पेक्टिवली. ओके, जर एखादा वॅटमीटर 1500 वॅट जो फुल स्केल डिफ्लेक्शन असेल आणि त्याचं करंट आणि व्होल्टेज रेंज आपण निवडलं असेल, करंट रेंज 15 एम्पियरवरती आणि व्होल्टेज रेंज 600 व्होल्टवरती. ओके, जर निवडलं असेल तर फाइंड द MF, फाइंड द मल्टिप्लाइंग फॅक्टर. समर 16 2 मार्क्स. देअरफॉर मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू व्होल्टेज रेंज गुणिले करंट रेंज डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन 15 × 600 डिवायडेड बाय 1500 इक्वल्स टू 6. ओके, काय येईल मल्टिप्लाइंग फॅक्टर 6 येईल. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3.2.4 वॅटमीटर इज रेटेड फॉर 600 व्होल्ट 5/10 एम्पियर. ओके, करंट रेंज 2 दिलेले आहेत, व्होल्टेज रेंज 600 व्होल्ट आहे एकच, करंट रेंज 2 दिलेले आहेत 5/10 विथ FSD फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 1500 वॅट 1500 वॅट. द रीडिंग ऑब्टेन्ड व्हेन
used on 10 ampere range is 1000 वॅट. ओके, आपणाला एक रीडिंग मिळतं आहे. जर का हा दिलेला वॅटमीटर 10 एम्पियर इतक्या करंट रेंजवरती ठेवला तर आपणाला वॅटेजचं रीडिंग मिळतं आहे 1000 वॅट. फाइंड आउट द ॲक्च्युअल पॉवर कन्झ्युम्ड इन लोड. ओके, अशा वेळी ॲक्च्युअल पॉवर लोडने किती कन्झ्युम केलेले आहे, गिळंकृत केलेले आहे ते कॅल्क्युलेट करा. वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. समर 14 4 मार्कला विचारलेलं आहे. ओके, सोल्युशन पहा. सोल्युशन गिवन करंट रेंज 10 एम्पियर दिलेली आहे. ओके, 10 एम्पियरच्या करंट रेंजवरती आपण जर दिलेला वॅटमीटर जर कनेक्ट केला आणि व्होल्टेज रेंज 700 व्होल्टवर ठेवला तर फुल स्केल डिफ्लेक्शन ओरिजिनल जो आहे तो 1500 वॅट आहे. इथे ॲक्च्युली डब्ल्यू पाहिजे. ओके, प्रिंटिंग मिस्टेक आहे. गिवन रीडिंग 1000 वॅट. ओके, गिवन रीडिंग 1000 वॅट, 1000 वॅट इतके येते. ओके, सो देअरफॉर मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. मल्टिप्लाइंग फॅक्टर ऑफ वॅटमीटर इक्वल्स टू करंट रेंज इंटू व्होल्टेज रेंज डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. MF मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू 10 इंटू 600 डिवायडेड बाय 1500. ओके, तर पुन्हा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 1 0 जादा झालेला आहे. ओके, 1500. ठीक आहे, आन्सर काय येईल 4. आन्सर काय येईल 4. 10 गुणिले 700 6000 होईल भागिले 1500. इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. 15000 झालेले, 1 0 जास्तीचा आलेला आहे. 1500 मल्टिप्लाइंग फॅक्टर आन्सर काय येईल 4. ओके, देअरफॉर पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड. ओके, पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड इंटू MF इंटू वॅटमीटर रीडिंग. ओके, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. ओके, हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. देअरफॉर पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड इक्वल्स टू MF इंटू वॅटमीटर रीडिंग 4 इंटू 1000 वॅट. मल्टिप्लाइंग फॅक्टर आपण आताच फाइंड आउट केला आणि तो वॅटमीटर जो होता त्याचं करंट रेंज आपण 10 एम्पियर जर सिलेक्ट केली. ओके, करंट रेंज जर 10 एम्पियर सिलेक्ट केली तर 1000 वॅट आपणाला उत्तर मिळते. तर आपणाला काय फाइंड आउट करायचं होतं, फाइंड आउट द ॲक्च्युअल पॉवर. ॲक्च्युअल पॉवर फाइंड आउट करायचे. ओके, ठीक आहे, ॲक्च्युअल पॉवर. मल्टिप्लाइंग फॅक्टर तर फाइंड आउट करावाच लागेल, त्याचबरोबर ॲक्च्युअल पॉवर. ओके, ॲक्च्युअल पॉवर फाइंड आउट करावी लागेल. ठीक आहे, पहा मग मल्टिप्लाइंग फॅक्टरला वॅटमीटरच्या रिडिंगचं जो काय वॅटेज दिलेला आहे 4 इंटू 1000 इक्वल्स टू 4000 वॅट इक्वल्स टू 4000 वॅट हे ॲक्च्युअल पॉवर कन्झ्युम्ड बाय लोड हे आन्सर असेल. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 3.2.1 नेसेसिटी ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. ओके, नेसेसिटी ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. वॅटमीटरची रेंज एक्सटेंड करणे, वाढविणे का गरजेचं आहे, का गरज आहे. ओके, नेसेसिटी ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. ओके, वॅटमीटरची रेंज एक्सटेन्शन करणे हे का गरजेचं आहे, का आवश्यक आहे. समर 15 इन MSBT एक्झाम द क्वेश्चन इज आस्क्ड फॉर समर 15. स्टेट द नेसेसिटी ऑफ एक्सटेन्शन ऑफ रेंज इन वॅटमीटर्स. एक्सप्लेन एनी वन मेथड with neat sketch. Explain any one method in neat sketch. Summer 15 for 4 marks. CT and PT are used to extend the range of wattmeter. CT and PT are used to range of wattmeter. आपण युनिट नंबर 2 मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंटमध्ये रेंज एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर आणि व्होल्टमीटर पाहिला होता. त्याच्यामध्ये शंट आणि मल्टिप्लायर कनेक्ट करत होतो आपण. ओके, आता इथे काय करायचं, CT म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर अँड PT म्हणजेच पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आपणाला यूज करायचे आहेत, वापरायचे आहेत. आर यूज टू एक्सटेंड द रेंज ऑफ वॅटमीटर. CT अँड PT. CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, नॉट पॉवर ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, किंवा याला व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरसुद्धा आपण म्हणतो. इन प्रॅक्टिस द रेंज ऑफ क्वांटिटी टू बी मेजर्ड व्हॅरीज over a wide band. In practice, the range of quantity to be measured varies over a wide band. ओके, प्रॅक्टिसमध्ये इन प्रॅक्टिकलमध्ये जर आपण वॅटमीटरने एखादं वॅटेज जर मेजर करणार असेल तर तो जो काय क्वांटिटी आहे वॅटेजची ती इन प्रॅक्टिसमध्ये वाईड बँडमध्ये असते. ओके, व्हॅरीज ओव्हर वाईड बँड. दॅट इज पॉवर टू बी मेजर्ड कॅन बी फ्रॉम स्मॉल व्हॅल्यू मिलीवॅट टू लार्ज व्हॅल्यू मेगावॅट. हे पहा आपण काय पाहतोय, नेसेसिटी ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. त्याचीच ही कारणं आहेत की रेंज एक्सटेन्शन करावं लागतं. कशासाठी, इन प्रॅक्टिस द रेंज
of quantity to be measured varies over a wide band. That is, power to be measured can be from small value milliwatt to large value megawatt. The low range wattmeter, current coil and pressure coil are not capable of handling large value of current and voltage. Okay, low range wattmeter, current coil and pressure coil are not capable of handling large value of current and voltage. Okay, लो रेंजचं वॅटमीटर जर असेल त्याच्यातला करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल हा नॉट कॅपेबल नसणारा ऑफ हँडलिंग लार्ज व्हॅल्यू ऑफ करंट, जास्तीचा व्हॅल्यू जर आला करंटचा आणि व्होल्टेजचा तर लो रेंजचा वॅटमीटरमध्ये असणारा करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल तो हँडल करू शकणार नाही, आर नॉट कॅपेबल ऑफ हँडलिंग. हेन्स देअर रेंज इज टू बी extended by some method. Hence their range is to be extended by some method. Okay, hence म्हणून their त्यांचे रेंज is to be extended by some method, म्हणून त्यांची रेंज काही मेथडने एक्सटेंड करावी लागते. ओके, दिलेलं आहे इथे मेथड्स ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. मेथड्स ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. मेथड्स ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. CT current transformer and PT potential transformer is used to extend the range of wattmeter. CT and PT is used to extend the range of wattmeter. Current coil of wattmeter is connected to the secondary of CT. ओके, आता याचं कनेक्शन पहा कसं केलेलं आहे. ओके, करंट कॉईल ऑफ वॅटमीटर. वॅटमीटरची जी करंट कॉईल आहे की जो अगोदरच लोडच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. करंट कॉईल ऑफ वॅटमीटर इज कनेक्टेड टू द सेकंडरी ऑफ CT. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर जो असेल त्याच्या सेकंडरीमध्ये हा तुमचा वॅटमीटरचा करंट कॉईल कनेक्ट केलेला आहे. म्हणजे सर्वप्रथम CT असेल सर्किटमध्ये, करंट ट्रान्सफॉर्मर असेल, त्यानंतर करंट कॉईल येईल वॅटमीटरची करंट कॉईल येईल. ओके, M आणि L जे टर्मिनल होते सिम्बॉलमध्ये, ओके, M आणि L जे टर्मिनल होते सिम्बॉलमध्ये ती करंट कॉईल येईल. ओके, ती सेकंडरीला कनेक्ट असेल CTच्या. ठीक आहे, CTला दोन असतील प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग. ओके, सेकंडरी वाइंडिंगमध्ये करंट कॉईल कनेक्ट केला असेल. प्रेशर कॉईल ऑफ वॅटमीटर इज कनेक्टेड अक्रॉस सेकंडरी ऑफ PT. ओके, सेकंडरी ऑफ PT. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या अक्रॉसमध्ये पॅरललमध्ये तुमचं प्रेशर कॉईल कनेक्ट असेल. ओके, जो C आणि V या सिम्बॉलने दाखवला होता वॅटमीटरच्या. C आणि V हे दोन टर्मिनल असतील ते पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला पॅरललमध्ये समांतरमध्ये कनेक्ट करावे लागतील. ओके, CT अँड PT स्टेप डाऊन करंट अँड व्होल्टेज टू ए सेफ व्हॅल्यू. करंट ट्रान्सफॉर्मर काय आहे? स्टेप डाऊन करंट ट्रान्सफॉर्मर आहे. PT हा काय? पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. हाही सुद्धा स्टेप डाऊन व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे टू ए सेफ व्हॅल्यू. हेन्स लो रेंज वॅटमीटर कॅन बी कनेक्टेड टू मेजर हाय पॉवर. ओके, स्टेप डाऊन झाल्यानंतर प्रायमरीला जो जास्तीचा करंट आहे किंवा जे प्रायमरीला जास्तीचं जे व्होल्टेज आहे ते ऑटोमॅटिकली स्टेप डाऊन होईल आणि तुमचा लो रेंजचा वॅटमीटरसुद्धा तुम्ही हाय पॉवर मेजरमेंट करण्यासाठी कनेक्ट करू शकता. द कनेक्शन आर ॲज शोन इन फिगर 3.2.1. कनेक्शनसुद्धा दाखवलेले आहेत. ओके, हा तुमचा असेल व्होल्टेज, मेन व्होल्टेज, आणि हा करंट असेल. हा तुमचा CT असेल. हा CTचा प्रायमरी आहे. वरील भाग आपण पाहतो, वरील वेटोळे जे आहेत, वाइंडिंग जे आहेत, तो तुमचा प्रायमरी असेल. मध्ये कोर आहेत, दोन रेषा ज्या दिसतात ते कोर आहेत. आणि हा सेकंडरीच्या सिरीजमध्ये तुमचा M आणि L हा टर्मिनल असलेला करंट कॉईल कनेक्ट केलेला आहे. ओके, सेकंडरीच्या सिरीजमध्ये M and L लो रेंज वॅटमीटर. आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इकडे पहा, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर लोडच्या आणि सप्लायच्या समांतरमध्ये आहे, पॅरललमध्ये आहे. ओके, ॲक्रॉसमध्ये आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा जो काय प्रायमरी आहे तो पहा इथे दिसतोय, हे फर्स्ट वेटोळे. त्यानंतर मध्ये कोर आहे आणि हा जो काय सेकंडरी आहे ह्या सेकंडरीच्या पॅरललमध्ये, ॲक्रॉसमध्ये, समांतरमध्ये आपल्याला काय कनेक्ट करायचं आहे तर C आणि V असलेला, ओके, C आणि V असलेला आपल्याला प्रेशर कॉईल किंवा व्होल्टेज कॉईल कनेक्ट करायचे आहे वॅटमीटरची. ओके, फिगर 3.2.1 रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर बाय CT अँड PT. हा तुमचा व्हेरिएबल लोड असेल. ठीक आहे, अ लो रेंज वॅटमीटर इज कनेक्टेड टू CT अँड PT ॲज शोन इन फिगर 3.2.1. द CT अँड PT रेशो इज नोन. Okay, the CT and PT ratio is known.
जो करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर तुम्ही यूज केलेला आहे त्याचा रेशो आपल्याला माहीत असला पाहिजे, माहीत असतो. ॲक्च्युअल पॉवर इक्वल्स टू वॅटमीटर रिडिंग इंटू सी टी रेशो इंटू पी टी रेशो. ओके, ओरिजिनल जर पॉवर जर फाइंड आउट करायचं असेल तर शेवटची लाईन दिलेली आहे ॲक्च्युअल पॉवर. ओके, ॲक्च्युअल पॉवर पहा इथे दिलेलं आहे, ॲक्च्युअल पॉवर इक्वल्स टू वॅटमीटर रिडिंग इंटू सी टी रेशो इंटू पी टी रेशो. ओके, ॲक्च्युअल पॉवर इक्वल्स टू वॅटमीटर रिडिंग इंटू सी टी रेशो इंटू पी टी रेशो. ठीक आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे 3.2.5. ड्रॉ द कनेक्शन डायग्राम ऑफ टू एलिमेंट्स वॅटमीटर विथ सी टी अँड पी टी इन हाय टेन्शन सर्किट. If CT and PT ratio are 100:5 and 11,000:110 volt respectively, state the multiplying factor to be used. Draw the connection diagram of two element wattmeter with CT and PT in high tension circuit. एक हाय टेन्शन सर्किट दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये CT आणि PT यूज केलेलं आहे, करंट ट्रान्सफॉर्मर अँड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ड्रॉ द कनेक्शन डायग्राम. आपल्याला कनेक्शन डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. ओके, इफ जर सी टी अँड पी टी रेशोज आर, ओके, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यांच्यातला गुणोत्तर प्रमाण रेशो 10:5 100:5 100:5 अँड 11,000:110. ओके, आणि 11,000 ते 110 व्होल्ट हे रिस्पेक्टिव्हली दिला असेल. ओके, स्टेट द मल्टिप्लाइंग फॅक्टर टू बी युज्ड. ओके, स्टेट द मल्टिप्लाइंग फॅक्टर टू बी युज्ड. अशा वेळी मल्टिप्लाइंग फॅक्टर जो वापरण्यात आलेला आहे तो काय करा, फाइंड आउट करा. रेशो ऑफ पी टी, रेशो ऑफ पी टी, पी टीचा सर्वप्रथम आपल्याला रेशो फाइंड आउट करावा लागेल. सोल्युशन, रेशो ऑफ पी टी 11,000 डिवायडेड बाय 110 व्होल्ट. ओके, 11,000 डिवायडेड बाय 110 इक्वल्स टू 100. रेशो ऑफ पी टी याचा गुणोत्तर प्रमाण आलेला आहे 100. रेशो ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर, पुन्हा रेशो ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागेल 100:5 इथं दिलेलं आहे. 100:5 100 डिवायडेड बाय 5 20 येईल. ओके, रेशो ऑफ पी टी 100, रेशो ऑफ सी टी 20. देअर फॉर मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू रेशो ऑफ पी टी इंटू रेशो ऑफ सी टी, रेशो ऑफ पी टी इंटू रेशो ऑफ सी टी. हाही फॉर्म्युला आपल्याला इथे मिळतोय. पहा, एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. देअर फॉर मल्टिप्लाइंग फॅक्टर इक्वल्स टू रेशो ऑफ पी टी इंटू रेशो ऑफ सी टी. ओके, काय येईल आन्सर, 100 गुणिले 20 बरोबर 2000. देअरफॉर टोटल पॉवर इक्वल्स टू रिडिंग ऑफ वॅटमीटर इंटू 2000. देअरफॉर टोटल पॉवर जी काय ॲक्च्युअल पॉवर असेल रिडिंग ऑफ वॅटमीटर गुणिले 2000. ओके, जर आपण मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज केला आहे तो, सो मल्टिप्लाइंग फॅक्टर 2000, सो मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असेल 2000 असेल. ओके, इथे पहा कनेक्शन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची होती. ओके, दोन हा आर वाय बी सिस्टम आहे. ओके, आर वाय बी सिस्टम आहे, त्याच्यामध्ये दोन एलिमेंटसाठी आपण यूज केलेला आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा जो प्रायमरी आहे तो इथे कनेक्ट केलेला आहे आर वायमध्ये, पुन्हा इथं वाय आणि बीमध्ये कनेक्ट केलेला आहे. ओके, त्याचा जो काय रेशो होता पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा 11,110 11,110. ओके, त्याची जी काय सेकंडरी आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये आपण पॅरललमध्ये प्रेशर कॉईल किंवा मूव्हिंग कॉईल कनेक्ट करतो. सी व्ही टर्मिनल असलेला वॅटमीटरचा तो कनेक्ट केलेला आहे. ओके, एलिमेंट नंबर 1 अँड एलिमेंट नंबर 2. लोड साईड, दिस इज द लोड साईड. आर वाय बी तीन फेज यूज केलेले आहेत दोन एलिमेंटसाठी. ओके, इथे पहा आरच्या सिरीजमध्ये आपण एक सी टी कनेक्ट केलेला आहे करंट ट्रान्सफॉर्मर. त्याचा जो काय प्रायमरी वाइंडिंग आहे तो सिरीजमध्ये आहे, सेकंडरी आहे त्याच्या सिरीजमध्ये आपण एम आणि एल टर्मिनल असलेला वॅटमीटरचा करंट कॉईल सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. ओके, एलिमेंट नंबर 1साठी. सेम फॉर एलिमेंट नंबर 2. बी या थ्री फेजच्या तिसऱ्या फेजमधून आपण एक सिरीजमध्ये सी टी दुसरा कनेक्ट केला आहे की ज्याचा रेशो आहे 100:5. ओके, 100:5. ओके, ठीक आहे. 2 एलिमेंट वॅटमीटर विथ सी टी अँड पी टी. फिगर नंबर पी 3.2.5. 2 एलिमेंट वॅटमीटर विथ सी टी अँड पी टी. ठीक आहे. नेक्स्ट सिलेबस टॉपिक नंबर 3.2.2. Precautions to be taken while using CT and PT in the circuit. Okay,
ज्यावेळी आपणाला रेंज एक्सटेन्शन करायची आहे वॅटमीटरची युझिंग CT अँड PT, ओके, त्यावेळी काळजी कोणती घेतली पाहिजे याच्यावरती एक एक्सपेरिमेंटसुद्धा आहे. आपल्याला रेंज एक्सटेन्शन करायची आहे वॅटमीटरची आणि रिडिंग्स घ्यायचे आहेत, ओके, व्हेरिएबल लोड करून. तर सिलेबस टॉपिक नंबर 3.2.2 प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल युझिंग CT अँड PT इन द सर्किट. क्वेश्चन 3.2.4 मेन्शन द प्रिकॉशन्स टू बी टेकन. प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेणे. टू बी टेकन वाईल युझिंग CT अँड PT इन द सर्किट फॉर 2 मार्क्स. ओके, काय कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत जर आपण वॅटमीटरचं रेंज एक्सटेन्शन करताना CT अँड PT यूज करत असेल त्यावेळी. सेकंडरी ऑफ CT शुड नेवर बी केप्ट ओपन वेन इट इज एनर्जाइज्ड. सेकंडरी ऑफ CT शुड नेवर केप्ट, ओके. जी CTची सेकंडरी आहे, करंट ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी आहे, इथे मी पुन्हा डायग्रॅमकडे जातो आहे, ओके. करंट ट्रान्सफॉर्मरचा जो काही सेकंडरी आहे तो ओपन ठेवायचा नाही आहे, केव्हाही तो ओपन ठेवायचा नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही करंट कॉईल कनेक्ट करावीच लागेल, ओके. नेवर शुड कीप ओपन, ओके. शुड नेवर बी केप्ट ओपन वेन इट इज एनर्जाइज्ड. सेकंडरी ऑफ PT, पुन्हा पहा, सेकंडरी ऑफ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा जो काही सेकंडरी आहे शुड नेवर बी केप्ट शॉर्ट सर्किटेड, ओके. शॉर्ट सर्किटेड कनेक्ट करणे आणि त्याच्यामध्ये मूव्हिंग कॉईल कनेक्ट करणे यात फरक आहे. आपण कोणताही कॉईल म्हणजे प्रेशर कॉईलच वॅटमीटरमध्ये कनेक्ट केलेला असला पाहिजे, परंतु तो शॉर्ट नसायला पाहिजे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी ऑफ PT शुड नेवर बी केप्ट शॉर्ट सर्किटेड वेन इट इज एनर्जाइज्ड. पॉवर फ्युजेस मस्ट बी कनेक्टेड इन प्रायमरी सर्किट ऑफ PT, ओके. पॉवर फ्युजेस जे असतील ते आपणाला कनेक्ट करायचे आहेत प्रायमरी सर्किट ऑफ PTच्या. DC शुड नॉट बी कनेक्टेड इन द सर्किट. DC सप्लाय जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट करायचा नाही आहे. इंस्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर दॅट इज CT-PT मेटॅलिक केसेस बी ग्राउंडेड, ओके. CT आणि PTचा जो काही मेटॅलिक भाग असेल, मेटलचा भाग असेल, तो काय असला पाहिजे, ग्राउंडेड असला पाहिजे, ओके. डोंट टच टर्मिनल ऑफ CT अँड PT. डोंट टच टर्मिनल्स ऑफ CT अँड PT. CT आणि PTच्या टर्मिनल्सना टच करू नका, ओके. Secondaries should be grounded. Secondary should be grounded close to the transformer. Secondaries should be grounded close to the transformer, ओके. CT आणि PTचे जे काही सेकंडरीज आहेत ते ग्राउंडेड असले पाहिजेत क्लोज टू द ट्रान्सफॉर्मरच्या क्लोज, ओके. सिलेबस टॉपिक एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. सिलेबस टॉपिक नंबर 3.3 errors in dynamometer type wattmeter and their compensation, okay. Errors in dynamometer type wattmeter मध्ये येणारे चुका आणि त्यांचं निराकरण, ओके. कॉम्पेन्सेशन म्हणजे थोपवणे, कमी करणे, ओके. हा जो काही सिलेबस टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर व्हिडिओ नंबर 3 मध्ये शिकणार आहोत, व्हिडिओ नंबर 3 मध्ये. तत्पूर्वी पाहूयात एरर्स इन डायनामोमीटर टाईप वॅटमीटर अँड देअर कॉम्पेन्सेशन ह्या टॉपिकवरती किती वेळा प्रश्न विचारला पहा MSBTमध्ये. विंटर 13, समर 14, विंटर 14, समर 15, समर 16, विंटर 16, समर 17, विंटर 17. स्टेट एनी 4 एरर्स इन वॅटमीटर. एक्सप्लेन हाऊ ईच ऑफ दीज एरर्स आर कॉम्पेन्सेटेड. स्टेट एनी 4 कोणतेही 4 एरर सांगा वॅटमीटरमध्ये असणारे, एक्सप्लेन करा म्हटलेत, ओके. विंटर 13ला 8 मार्क्ससाठी. पुन्हा हे पहा प्रश्न आहेत, काही क्वेश्चन्स आहेत. What is connection error in wattmeter? Describe with neat connection diagram. State the methods of compensate it. Summer 14 and summer 17 4 marks. Describe any 4 errors in dynamometer type wattmeter. Summer 16 4 marks. Winter 14 8 marks. State the methods of compensation in wattmeter for the errors due to eddy current, stray magnetic field, vibration of moving system, change in temperature. Summer 15, summer 16 4 marks. State any 4 errors that occurs in dynamometer type wattmeter. Summer 16, winter 16 2 marks. State the effect of error in dynamometer type wattmeter due to PC inductance, PC capacitance, pressure coil inductance and pressure coil capacitance, mutual inductance connections. Winter 16 4 marks. State various types of error in wattmeter. Winter 17 for 2 marks. ओके, इतके प्रश्न विचारलेले आहेत इतक्या वेळा, त्यामुळे हा टॉपिक काय असणार आहे IMP असेल. जाता जाता आपण फक्त बघून जाऊयात कोणकोणते एरर्स आहेत. फॉलोइंग आर द डिफरंट एरर्स इन दिस टाईप. डिफरंट टाईप्स ऑफ एरर इन डायनामोमीटर टाईप वॅटमीटर, ओके.
प्रेशर कॉईल इंडक्टन्स, PC इंडक्टन्स, एरर्स ड्यू टू लो पॉवर फॅक्टर. ओके, जर का पॉवर फॅक्टर कमी असेल तरीसुद्धा वॅटमीटरमध्ये एरर येतो. प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स, PC कॅपॅसिटन्स, म्युच्युअल इंडक्टन्स ड्यू टू कनेक्शन्समुळे एरर येऊ शकतो. एडी करंट एरर्स, स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड एरर. स्ट्रे म्हणजे विस्तृत, मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय फील्ड क्षेत्र. ओके, विस्तृत चुंबकीय क्षेत्रामुळे एरर येऊ शकतात. ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ मूव्हिंग सिस्टम, टेम्परेचर एरर. Okay, these are the 9 errors present in dynamometer type wattmeter. Figure 3.3.1 different types of errors in dynamometer type wattmeter. हा जो काय सिलेबस टॉपिक आहे 3.3 errors in dynamometer type wattmeter and their compensation, हा आपण नेक्स्ट व्हिडिओ नंबर 3 मध्ये शिकणार आहोत. ओके, सो कीप वॉचिंग SRG टेक्निकल फॉर द नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चर. थँक्स फॉर वॉचिंग.